नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज गुंतवणुकीचे महत्त्व हे सर्वांना समजलेले आहे आणि आपण आपले पैसे गुंतवणूक करण्यासाठी ज्यावेळेस बाजारात जातो त्यावेळेस आपल्यासमोर भरपूर पर्याय हे उपलब्ध आहेत. जसे की म्युच्युअल फंड, FD, RD, रिअल इस्टेट, गोल्ड हे भरपूर पर्याय आहेत आणि हे सर्व चांगले पर्याय आहेत. प्रत्येकाची काही ना काही विशेषताही आहे. ज्यावेळेस आपण आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य पर्यायाची निवड करण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे निकष हे पाहावे लागतात. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य पर्यायाची निवड करताना कुठले निकष हे पाहिले पाहिजे हे व्यवस्थित समजून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य पर्यायाची निवड करताना आपल्याला जे निकष लावायचे आहेत म्हणजे जे फॅक्टर पाहायचे आहेत त्यातील पहिला फॅक्टर म्हणजे त्या गुंतवणूक पर्यायाची सुरक्षितता म्हणजेच सिक्युरिटी, दुसरा फॅक्टर म्हणजे लिक्विडिटी आणि तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे रिटर्न्स. तर हे निकष आता आपण एक एक समजून पाहू. पहिला जो निकष आहे तो म्हणजे सिक्युरिटी. यालाच आपण त्या गुंतवणूक पर्यायाची सुरक्षितता म्हणतो किंवा त्या गुंतवणुकीची रिस्क म्हणतो. आपण आपले पैसे ज्या ठिकाणी गुंतवणूक करतो त्या ठिकाणी आपली गुंतवणूक ही सुरक्षित आहे का, भविष्यात ते पैसे बुडणार तर नाहीत ना, या गोष्टीचा आपण सर्वात प्रथम विचार हा केला पाहिजे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यावेळेस आपण FD किंवा RD काढतो त्यावेळेस त्यावर आपल्याला 6 ते 7% हा फिक्स रिटर्न मिळतो आणि त्यामध्ये आपली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कुठलीही रिस्क नसते. तर आपण ज्यावेळेस गुंतवणुकीचे पर्याय पाहतो ते दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. एक म्हणजे हाय रिस्क कॅटेगरी आणि एक म्हणजे लो रिस्क कॅटेगरी. तर शेअर बाजारातील जी गुंतवणूक असते ती हाय रिस्क असते आणि आपली जी FD, RD किंवा PPF, सुकन्या समृद्धी योजना याला पूर्णपणे गव्हर्नमेंटचे संरक्षण असते, त्यामुळे ती गुंतवणूक ही पूर्णपणे रिस्क फ्री असते. त्याचप्रमाणे आपली जी रिअल इस्टेट आणि गोल्डमधील गुंतवणूक आहे ती लो रिस्क कॅटेगरीमध्ये. जो निकष आहे तो म्हणजेच लिक्विडिटी. तर आपण ज्या कोणत्या पर्यायामध्ये पैसे गुंतवले आहेत, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने रिअल इस्टेट म्हणून एखादा प्लॉट विकत घेतला तर तो प्लॉट किती पटकन विकून त्या फिजिकल इन्व्हेस्टमेंटचे आपण कॅश म्हणजे पैशाच्या स्वरूपात रूपांतर करू शकतो, त्यालाच त्या गुंतवणूक पर्यायाची लिक्विडिटी म्हणतात. उदाहरण घ्यायचे झाल्यास रिअल इस्टेटमध्ये जर आपण प्लॉट विकत घेतला तर त्याला विकण्यासाठी भरपूर वेळ लागतो, तर त्याची लिक्विडिटी ही सर्वात कमी आहे. आणि पुढचे उदाहरण घेतल्यास जर आपले पैसे FD मध्ये असतील तर RD मध्ये असतील तर त्याची लिक्विडिटी ही जास्त असते. आपण पटकन एक दिवसात ती FD किंवा RD मोडून त्याचे कॅश स्वरूपात रूपांतर हे करू शकतो. आपला पुढचा जो निकष आहे तो म्हणजेच रिटर्न, म्हणजेच त्या गुंतवणूक पर्यायाचा परतावा. आपण जी काही गुंतवणूक करतो याचा मूळ उद्देश हा त्या गुंतवणुकीवर रिटर्न्स म्हणजे परतावा मिळवणे हे आहे. आता रिस्क आणि रिटर्न्स ह्याचे एक विरोधी नाते असते. म्हणजे ज्या इन्व्हेस्टमेंटवर रिस्क जास्त असते त्या ठिकाणी आपल्याला परतावा पण जास्त असतो. उदाहरणार्थ स्टॉक मार्केट, या ठिकाणी आपल्याला रिस्क जास्त असते आणि त्या ठिकाणी आपल्याला 15 ते 20% परतावा हा मिळत असतो. त्याच्या विरुद्ध गेल्यास ज्या ठिकाणी कमी रिस्क असते त्या ठिकाणी आपल्याला रिटर्न सुद्धा कमी मिळतात. उदाहरणार्थ FD किंवा RD या ठिकाणी आपल्याला 6 ते 7% म्हणजे कमी रिटर्न्स मिळतात, पण त्या ठिकाणी आपल्याला रिस्क ही 0 असते. आता जे आपण 3 निकष पाहिलेले आहेत हे तिन्ही पण निकष म्हणजे चांगले एकाच गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये आपल्याला कुठेच सापडत नाहीत. उदाहरण घ्यायचे झाल्यास आपल्यासमोर 3 गुंतवणुकीचे पर्याय आहेत. एक म्हणजे FD, RD, दुसरा रिअल इस्टेट आणि तिसरं म्हणजे आपलं स्टॉक मार्केट. तर FD आणि RD या ठिकाणी आपल्याला रिस्क ही 0 असते, त्या ठिकाणी आपल्याला 6 ते 7% म्हणजे कमी रिटर्न मिळतात आणि त्या ठिकाणी लिक्विडिटी ही चांगली असते. दुसरा पर्याय म्हणजे आपलं रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये आपली रिस्क ही थोडी जास्त असते पण याच्या तुलनेत म्हणजे FD आणि RDच्या तुलनेत, पण स्टॉक मार्केटच्या तुलनेत ही नक्कीच कमी आहे. या ठिकाणी जे आपल्याला रिटर्न्स मिळतात हे FD आणि RD पेक्षा जास्त म्हणजे 9 ते 10% रिटर्न्स हे आपल्याला मिळतात. पण रिअल इस्टेटला आपल्याला 0 लिक्विडिटी आहे, म्हणजे रिअल इस्टेट लवकर विकत नाही. आणि आपला तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे शेअर किंवा स्टॉक मार्केट. या ठिकाणी रिस्क ही सर्वात जास्त आहे
या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त रिटर्न्स म्हणजे 15 ते 20% रिटर्न्स मिळतात आणि या ठिकाणी आपल्याला लिक्विडिटीसुद्धा चांगली आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त पण काही निकष आहेत, ते निकष आपल्याला पाहावे लागतात. पहिला निकष म्हणजे कन्व्हिनियन्स, म्हणजे त्या योजनेची सुलभता किंवा युजर फ्रेंडनेस आपण म्हणतो. म्हणजे आपण ज्यावेळेस गुंतवणुकीचा पर्याय निवडतो त्यावर काही लॉक इन पिरियड आहे का, आपल्याला पैसे विड्रॉल करताना काही बंधने आहेत का, किंवा त्यामध्ये काही मिनिमम किंवा मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंटचे लिमिट आहे का, या गोष्टीसुद्धा आपल्याला पाहाव्या लागतात. त्यानंतर आपल्याला टॅक्स ऑन इन्कम, म्हणजे आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर जो रिटर्न्स हा आपला इन्कम आहे आणि त्या इन्कमवर काही टॅक्स आहे का याचा विचारसुद्धा करावा लागतो. जसे की आपले जो स्टॉक मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट असते आणि त्यावेळी जे आपल्याला रिटर्न भेटतात, तो रिटर्न जर आपला 1 वर्षात 1.25 लाखापेक्षा वरती गेला तर त्या ठिकाणी आपल्याला 12.5% टॅक्स हा द्यावा लागतो. किंवा आपली FD आणि RD असते, त्या ठिकाणी जर आपले व्याज हे 10,000च्या वरती गेले तर त्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. आपल्या ज्या सरकारी योजना आहेत, PPF असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल, या योजना ह्या EEE प्रकारात येतात, म्हणजे एक्झम्प्ट. या ठिकाणी आपल्याला आपल्या रिटर्न्सवर जो इन्कम मिळतो तो पूर्णपणे टॅक्स फ्री असतो. त्याचप्रमाणे आपल्याला पुढचा निकष पाहावा लागतो, तो म्हणजे टॅक्स रिडक्शन. तर ज्या व्यक्ती टॅक्स भरतात त्यांना ही गोष्ट चांगली कळेल की त्या टॅक्समध्ये ATCच्या अंतर्गत आपल्याला 1.5 लाखापर्यंत इन्कम टॅक्समध्ये सवलती मिळत असते. त्यामध्ये तुमची LIC येते, त्याचप्रमाणे PPF येतं, FD येतं, RD येतं. या ठिकाणी आपल्याला ATCच्या अंतर्गत सवलती मिळत असते. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडमधील ELSS ही योजना अशी आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ATCच्या अंतर्गत सवलती मिळत असते. मित्रांनो, आज जे आपण आपल्या गुंतवणुकीसाठी निकष पाहिलेले आहेत, या निकषांचा वापर करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य पर्यायाची निवड ही नक्कीच करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.